नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बुधवार अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो. तर बघा हा जो आता पहिला प्रॉब्लेम घेतला आपण. ओके, त्यांनी काय म्हटलं, इन ओहम्स एक्सपेरिमेंट्स द व्हॅल्यूज ऑफ द अननोन रेजिस्टन्स. तुम्ही ते शिकलाय 10वीत पण, की रेजिस्टन्सच्या जे काही व्हॅल्यूज असतात त्या बेटा ओहममध्ये असतात. ओके, त्यांचं जे युनिट राहते ते कशामध्ये राहते बेटा, ओहममध्ये. ओके, तर रेजिस्टन्स वेअर फाउंड टू बी. ओके, तर बघा एक मिनिट, पेन चेंज करायचे. चलो, नो प्रॉब्लेम. तर बघा आता रेजिस्टन्सचे जे व्हॅल्यू बघा 6.12, त्यानंतर 6.09 आणि 6.22 आणि 6.15 अशा 4 व्हॅल्यूज रेजिस्टन्सच्या आपण काय केलं, फाइंड केला. एक एक्सपेरिमेंट केला. आपल्याला सध्या त्या एक्सपेरिमेंटचं काही घेणं देणं नाही, जस्ट तुम्ही व्हॅल्यूकडे लक्ष द्या. त्यानंतर काय म्हटलं, कॅल्क्युलेट द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. कॅल्क्युलेट द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स. मोस्ट प्रॉबेबल म्हणा किंवा अर्थमॅटिक मीन म्हणा, एकच गोष्ट आपण कालच शिकलो. मोस्ट प्रॉबेबल और अर्थमॅटिक मीन्स विच आर द सेम थिंग. ओके, पहिली गोष्ट तर त्यांनी हे फाइंड आउट करायला सांगितलं. दुसरी काय बेटा, मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम प्रत्येक रेजिस्टन्ससाठी ॲब्सोल्यूट एरर काढावं लागेल, त्यानंतर त्या ॲब्सोल्यूट एरर्सचा आपल्याला मीन काढावं लागेल. म्हणजेच काय बेटा, मीन ॲब्सोल्यूट एरर. आफ्टर दॅट रिलेटिव्ह एरर. ओके, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय बेटा, रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अर्थमॅटिक मीन ऑर मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. त्यानंतर रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर. जो काही रिलेटिव्ह एरर आलेला असतो त्याला गुणीला 100 करायचं आणि पर्सेंट लिहून टाकायचं. दॅट इज नथिंग बट रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर. बघा, सर्वप्रथम तुमच्याकडं ज्या काही व्हॅल्यूज आहे त्या लिहून घ्या. बघा, मी रेजिस्टन्स आहे तो मी R1 कन्सिडर करतो बेटा. ओके, 6.12 ओम. दिस इज नथिंग बट द फर्स्ट रेजिस्टन्स. आफ्टर द सेकंड R2 किती आहे, 6.09 ओम. ओके, नो प्रॉब्लेम. देन R3 6.22 ओहम. देन R4 6.15 ओहम. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, सर्वप्रथम काय विचारलं त्यांनी आपल्याला, की आपल्याला मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे या सर्व व्हॅल्यूजची ॲडिशन आणि डिवायडेड बाय जेवढ्या नंबर ऑफ व्हॅल्यूज आहे तेवढं. बघा, आता आर मीन काढायचा. मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू म्हणजे काय बेटा, अर्थमॅटिक मीन किंवा मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. कसं काढायचं, सर्वप्रथम सगळ्या रेजिस्टन्सची बेरीज. 6.12, आफ्टर दॅट 6.09, आफ्टर दॅट 6.22, आफ्टर दॅट 6.15 डिवायडेड बघा. आता बघा किती व्हॅल्यूज आहे रेजिस्टन्सच्या, 1 2 3 4 डिवायडेड बाय 4. दॅट्स इट, डिवायडेड बाय 4. आता बघा, आता या सगळ्यांची आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम ॲडिशन. बघा, आपण साईडला करून घेऊया. बघा, 6.12 6.09. बघा, जे लक्ष देत आहे ना त्यांना 100% समजणार. 6.22, आफ्टर दॅट 6.15 या सगळ्यांची आपल्याला करायची ॲडिशन. बघा, 2 + 9 11, 11 + 2 13, 13 + 5 बेटा 18, 18 8 हात चला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 5 बेटा. याच्यानंतर पॉईंट 6 1 6 7 12 13 18 19 24 म्हणजे 24.58. हाऊ मेनी, 24.58 डिवायडेड बाय 4. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, आज बघा तुम्ही कॅल्क्युलेशन्स कसे शिकायचे हे पण शिकून घ्या. आता बघा, याला बेटा आपण लिहू शकतो. तुम्हाला बघा, सर्वप्रथम मी याच गोष्टी शिकवल्या. 2458 × 10⁻⁻2 आय कॅन राईट, बिकॉज मी काय केलं बेटा, बघा, किंवा असं न लिहिता असं लिहितो. तुम्हाला थोडं प्रॉब्लेम गेला असं लिहिते. बघा बघा, असं पण लिहू शकतो. 0.0 × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 4. बघा, हा जो पॉईंट इथे होता मी 2 घरांनी राईट हँड साईडला शिफ्ट केला. जेव्हा मी स्वतःहून पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट करताय तर 10 पॉवर जेवढ्यांनी शिफ्ट केला पण निगेटिव्ह. आपण हेच तर शिकवलं होतं, मी याच्यासाठीच तुम्हाला शिकवलं असत्या गोष्टी. बघा, नंतर काय, आता बघा, म्हणजे मी असं लिहू शकतो आता 2458 × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 4.
काही प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं, 2 4 5 8ला आपण डिवाइड करताय 4ने. ओके, 4 सकम 24. ओके, इथे 0 0. आता इथे आला 5. ओके, आता आपल्याला द्यावं लागेल पॉईंट. ओके, हां पुन्हा इथे घेतला. आता जाईल नाही, 1 मिनिट थांबा, कंट्रोल हेड. हा घेतला ना आपण, 4चा 1चा भाग गेला ना बेटा, विसरलो का रे. त्यानंतर किती जाईल बेटा, 4 चौक 16 आहे की नाही. अरे अरे अरे, आहे की नाही, 2 राहिला बेटा. आता द्यावं लागला आपल्याला पॉईंट आणि इथं द्यायचा 0 बेटा, म्हणजे आले इथं 5. ओके, 0 0. देअरफोर 614.5 डिवायडेड झालं ना आता, इंटू 10⁻². म्हणजे किती येणार बेटा. आता बघा, हा पॉईंट इथे आहे, आता इथं 10⁻² आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट व्हायचा आहे. कितीने शिफ्ट व्हायचा आहे बघा ना, निगेटिव्हचा मॅग्निट्यूड किती आहे, 2ने शिफ्ट व्हायचा आहे. म्हणजे 6 म्हणजे इथून हे बघा, हा पहिलं घर, हा दुसरा घर, म्हणजे इथं पॉईंट द्यायचा आहे 6.145. काय बेटा युनिट काय, ओम, कारण की हा काय आहे बेटा, रेजिस्टन्सचा मीन. बघा, दिस इज नथिंग बट द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. देअरफोर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू इज 6.145 ओम. इतकं इझी घेतलं बेटा आणि एकदम स्लोली सांगितलं की जे तुम्हाला गोष्टी कळणार अशा. आता बघा, नंतर त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं बेटा आपल्याला, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. आता बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करण्यासाठी पहिले जेवढ्या काही व्हॅल्यूज आहे आपल्याकडं, त्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करावं लागेल. म्हणजे बघा, फर्स्ट ॲब्सोल्यूट एरर फॉर R1. ॲब्सोल्यूट एरर फॉर R1. R1ची व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडं, 6.12 ओम. ओके, दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ R1. आता बघा, ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लागते बेटा डेल्टा R1 चेंज. ओके, नंतर बेटा मॅग्निट्यूड, नंतर काय बेटा, अर्थमॅटिक मीन मायनस दॅट R1 व्हॅल्यू. हो, देअरफोर मॅग्निट्यूड ऑफ अर्थमॅटिक मीन किती काढला बेटा आपण आत्ताच, 6.145 मायनस ऑफ R1 किती आहे आपल्याकडं, 6.12. ओके, करा बेटा. आता किती येईल बघा, 6.145 मायनस 6.120 लिहू शकतो, काही नाही. म्हणजे इथे राहिला बेटा 5, इथे राहिला 2, इथे राहिला 0, म्हणजे 0.025. ओके, 0.025 ओम. ओके, रेजिस्टन्स आहे ना, तर युनिट तर काय द्यावं लागेल तुम्हाला, ओमच बेटा. ओके, काही हरकत नाही. बघा, तुम्ही याला इक्वेशन नंबर 1 लिहू पण शकता किंवा लिहिण्याची काही गरज नाही, कारण की आपण तिथं लिहिलंच आहे 1. ओके, नंतर बेटा दुसरं बघा, आलं ना डोक्यात, काहीच नाही, लक्ष द्या प्रॉपरली. बघा, नंतर ॲब्सोल्यूट एरर फॉर R2. ठीक आहे, R2ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 6.09 ओम. 6.09 ओम, काही हरकत नाही, काढू ना आपण. नंतर काय करायचं आपल्याला, डेल्टा R2. दिस इज नथिंग बट ॲब्सोल्यूट एरर फॉर R2. देअरफोर मॅग्निट्यूड ऑफ R मीन मायनस ऑफ R2 equals to, what is the R mean value, 6.145 minus of 6.09. चला मग करा, 6.14 मायनस ऑफ 6.0, सॉरी तो 5 आहे ना, 09 परत 0. 5 14तून 9 गेलं बेटा 5, एकातून 1 गेला बेटा 0, म्हणजे 0.055. हाऊ मेनी, देअरफोर डेल्टा R2 इक्वल्स टू 0.055 ओहम.
This is nothing but the absolute value for R2. Now we have to find again two more absolute values for R3 and R4. Therefore, absolute error for R3. Therefore, delta R3 इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ. मॅग्निट्यूड का देत आहे बेटा? कारण की याच्यामध्ये कधी कधी असं होऊ शकतं की निगेटिव्ह व्हॅल्यू येते. ती निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्हच पाहिजे, यासाठी त्यांनी काय घेतलं बेटा? मॅग्निट्यूड. देअरफॉर आर मीन. बघा बेटा, आता तुम्ही म्हणसाल सर असं करून निगेटिव्ह तर निगेटिव्ह आलं पाहिजे, पण बेटा रेजिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतं ना, आहे की नाही? रेजिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतो. बघा एक लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते? डायरेक्शन. ओके, पॉझिटिव्ह सपोज जर राईट हँड साईडला जात असेल तर निगेटिव्ह लेफ्ट हँड साईडला. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स इन फिजिक्स ओनली डायरेक्शन. ओके, आता बघा मायनस ऑफ R3. ओके, देअरफॉर आता बघा मीन किती आहे आपल्याकडं? 6.145. व्हॉट इज द R3 व्हॅल्यू? 6.22. 6.22. ओके, नाव व्हॅल्यू. आता बघा 6.22. आता बघा या दोघांमध्ये 6.22 मोठा आहे 6.14 पेक्षा, म्हणून आपण याच्यामधनं हा सबट्रॅक्ट करायचा आणि याची साईन द्यायची. बघा 6.22 म्हटलं ना तुम्हाला. आता बघा इथं आलं असते 6.145. 10मधनं 5 गेले बेटा 5 राहिले. ओके, 12मधनं 5 गेले बेटा 7 राहिले. 2मधलं 2 गेले 0, म्हणजे 0.075. ओके, पण निगेटिव्ह. पण कसा बेटा? निगेटिव्ह. देअरफॉर मायनस ऑफ 0.075. का बरं निगेटिव्ह आले? कारण की इथं हा मोठा आहे, याच्यामधनं आपण ही गोष्ट मायनस केली तर मोठ्या गोष्टीची आपण साईन दिली, पण आपल्याकडे मॅग्निट्यूड आहे म्हणून आपण काय लिहू शकतो? आता मॅग्निट्यूड काढल्यावर 0.075. प्रत्येक गोष्टीला बेटा मिनिंग आहेच. ही झालं बेटा ओम मध्ये. एकदम बढिया घ्यायचं आरामचे. आपल्याला कोणती काही आहे की नाही? हे बघा एकच गणित समजून घ्यायचं, पण असं परफेक्ट समजून घ्यायचं डोकं लावून की दुसरं गणित पाहायचं कामच नाही पडलं पाहिजे. आता बघा नंतर आता बस लास्ट व्हॅल्यूसाठी आपल्याला काढायचं आहे ॲब्सोल्यूट एरर फॉर R4. R4ची सर्वप्रथम व्हॅल्यू लिहून घ्या 6.15 ओहम. काही हरकत नाही. देअरफॉर डेल्टा R4 इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ अर्थमॅटिक मीन ऑफ रेजिस्टन्स मायनस दॅट R4 value. What is the arithmetic mean? That is nothing but 6.145 minus what is the value of R4? 6.15. Again 6.15 is greater than the 6.145. That's why 6.1450 minus of 6.145. 10 तर 5 गेले बेटा 5 राहिले. इथं 5 5 गेले 0. इथं 0 म्हणजे 0.005. आणि 0.005. Oh, these are all the individuals value for the resistance, and these values are nothing but absolute error. What? Absolute error. But in the question they are asking to find mean of absolute error. What? Mean of absolute error. तर बघा mean of absolute error. बघा बेटा हा टॉपिक एवढा मी का बरं घेत आहे? कारण की याच्यावर 101% CET JEE नीटवर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं? मीन ऑफ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय बेटा? डेल्टा R1 प्लस डेल्टा R2 असंच काढतो ना आपण मीन. डेल्टा R3 प्लस डेल्टा R4. ओके, या सर्व ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन डिवायडेड बाय किती वेळा आपण ॲब्सोल्यूट एरर काढले बेटा? आपण 4 वेळा, म्हणून डिवायडेड बाय 4. काही हरकत नाही. देअरफॉर डेल्टा R1 टाका बेटा 0.025. सेकंड 0.055. ओहो. आफ्टर दॅट 0.075 and the last one 0.005. No problem. Divided by how many? 4. Now just add these individual absolute error. Okay.
इकडं आपलं आता खाली दुसरं गणित लागलं आहे, तर इकडे जाऊ आपण. एक काम करू ना, एक मिनिट, ते खालीच घेऊन घेतो मी. होऊन जाईल. बघा बेटा आता या सगळ्यांची सर्वप्रथम ॲडिशन करा. बघा आता ॲडिशन किती आली पाहिजे, 0.025. ठीक आहे. त्यानंतर 0.055. ओके. 0.075. आफ्टर दॅट 0.005. आता बघा बेटा, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 बेटा 20, 20ची 0. हातच्याला 2, 2 आणि 2 4, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16शी 6, हातच्याला 1. इकडे झाला 1 म्हणजे 0.160. हाऊ मेनी? 0.160 डिवायडेड बाय 4. सर्वप्रथम आता बघा, हा पॉईंट आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला, म्हणजे 160.0. कितीने शिफ्ट केला? 3 करायने, म्हणून 10⁻³ राईट हँड साईडला शिफ्ट केला म्हणून मायनस. देअरफॉर डिवायडेड बाय 4. काही प्रॉब्लेम बेटा नाही. आता तर बघा, हे तुम्ही तर कोणी पण सॉल्व्ह करू शकता. ओके. त्यामुळे मी त्याला डायरेक्ट लिहून टाकतो. बघा कुठे येईल, 0 सॉरी एक मिनिट, Ctrl+Z. डायरेक्ट लिहितो मी आता 0.040. This is nothing but what? Mean. Absolute error. एवढं सिंपल होतं बेटा. प्रत्येकाचा ॲब्सोल्यूट एरर काढला इंडिव्हिज्युअली. त्यानंतर काय म्हटलं, मीन. मीन म्हणजे काय, जेवढे काय इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर्स काढले त्यांची ॲडिशन करा आणि जेवढे नंबर ऑफ काढले तर डिवायडेड बाय ते करा. झालं काम रे. ओके नाही. आता हे तुम्ही बरोबर करसाल. 160 डिवायडेड बाय 4 किती बेटा, 4 चौक 16. ओके. हा 0 इथे 0 म्हणजे 40 × 10⁻³ आहे की नाही. 1 2 3 म्हणजे 0.04 बेटा, आहे की नाही. मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट आपलं करणं झालं. आता काय राहिलं बेटा, रिलेटिव्ह एरर. आता तर सोपं आहे रे, आता तर सगळं तुमच्याकडे व्हॅल्यू आहे, आता काहीच नाही. बघा रिलेटिव्ह एरर कसं फाइंड करायचं. रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एररची सर्वप्रथम काय डेफिनेशन आहे ते लावायची. रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट, रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू किंवा अर्थमॅटिक मीन, मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. चालेल रे. आता बघा मीन ॲब्सोल्यूट एरर बघा आत्ताच काढला. हे बघा मीन ॲब्सोल्यूट एरर पुट करा मग व्हॅल्यू 0.04. काय 0.04 आपण पुट केलं. त्यानंतर मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू, मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू किती ती 6.145. ओके. मग पुन्हा याला बेटा आता बघा हा पॉईंट शिफ्ट करायचा आपल्याला 2 घरनी. ओके. म्हणजे 4.0 10⁻². पुन्हा हा शिफ्ट करा 6145. किती घराने शिफ्ट केला? 3 घराने, 10⁻³ म्हणजे पहिले पॉईंट काढूनच टाकायचे, झंझट मिटून टाकायची. नंतर काय बेटा मग सिम्पल आहे, 4/6145 करून टाकायचं. 10⁻² आहे, हा 10 वर गेला तर +3 झाला. हा म्हणजे काय राहिलं बेटा 4/6145 10⁻1 राहिला, आहे की नाही. आता मग तुमचं ॲन्सर काढायचं आणि ते तिकडं ढकलून द्यायचं एक पॉईंट. बघा आता तुमचा ॲन्सर येईल बेटा किती येईल आता, हे बघा 0. फायनल ॲन्सर सांगत आहे मी 0065 ओम. झालं. हे नंतर तुमचा आला फायनल ॲन्सर. दिस इज नथिंग बट व्हॉट, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इतना सिंपल था भाई. अब लास्ट में आपको फाइंड आउट करना है. प्लीज बेटा don't unmute your sound. Now see, in the last you have to find relative percentage error. Relative
पर्सेंटेज एरर. आता या रिलेटिव्ह पर्सेंटेज एररमध्ये काय, रिलेटिव्ह एरर इंटू 100%. एवढं इझी आहे रे. काय आहे तुमचं, काय आहे रिलेटिव्ह एरर, ही आहे. टाका मग व्हॅल्यू बेटा, 0.0065 इंटू 100%. आता बघा 0.0065 100ला मी 10 पॉवर 2 लिहू शकतो की नाही, वा वा वा, का नाही लिहू शकत, इंटू पर्सेंट ॲज इट इज. आता बघा 10 पॉवर 2 आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला तो शिफ्ट करायचा आहे पॉईंट. म्हणजे बघा हा पहिला घर, हा दुसरा घर, म्हणजे 0.65%. दिस इज नथिंग बट युअर रिलेटिव्ह एरर. बघा झालं, सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या आपण. बघा बेटा, एकदम स्लो समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे प्रॉब्लेम तुम्हाला. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.